श्री स्वामी समर्थ। आज बनवूया आपण गवार बटाटा। गॅसवर ठेवली एक कढई, त्याच्यात टाकलं तेल तापू दे, जरा गरम होऊ दे। मग त्याच्यात टाकूया आपण राई। गवार मी धुवून कापून घेतलेली आहे, त्याच्यात एक बटाटा टाकलाय। राई चांगली तडतडली, आता त्याच्यात टाकूया जिरं। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। टाकलं जिरं, ते जिरं चांगलं फुललंय। आता आपण टाकूया कांदा, टोमॅटो। आता ते चांगले परतून घेऊया। कांदा टोमॅटो परतते। आता टाकूया हळद त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून परत त्याला चांगलं परतून घेऊया आपण। चांगलं हलवूया। बघा, वा वा, काय कलर आलाय, छान, एकदम मस्त। आता त्याच्यात टाकूया लाल मसाला, आपल्या आवडीनुसार। गरम मसाला टाकलाय, धना जिरा पावडर सुद्धा टाकली आहे, लाल तिखट। आता हे मसाले चांगले जरा परतूया। चांगलं परतलं की बघा कलर किती छान येतो, मस्त परतून घेऊया। आता त्याच्यात टाकूया गवार आणि बटाटा, चांगले स्वच्छ धुतलेत। आता याच्यात टाकूया, छान कोवळी होती, मस्त एकदम। चांगली परतून घेऊया। आता चांगली परतली, आता त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी। आता झाकण ठेवूया आणि थोडं शिजू देऊया। भाजी शिजली आहे, बघू शकता, छान शिजली। आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया, छान लागतं शेंगदाण्याचं कूट टाकून। काही जण खोबरंसुद्धा टाकतात ओलं, पण मी शेंगदाण्याचं कूट टाकते। बघा, छान दिसते, मस्त भाजी झालेली आहे। या खायला। श्री स्वामी समर्थ।